नमस्कार मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. फायनली BAMS मध्ये तुमचं ऍडमिशन झालेलं आहे आणि आमची पूर्ण टीम, आयुर्वेदा मराठीची टीम, तुमचं सर्वांचं या बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या कोर्समध्ये स्वागत करत आहोत. ठीक आहे. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये तुमचं ऍडमिशन झालेलं असेल. खूप जण खुश असतील, काही जण नाराज असतील की मला MBBS पाहिजे होतं, मला दुसरा कोणता कोर्स पाहिजे होता, पण आता ऑप्शन नसल्यामुळे मी BMS घेतलं, किंवा आता खूप जास्त रिपीट झाली आणि आता मला BMS घेतल्याशिवाय काही पर्याय नव्हता, म्हणून मी BAMS घेतलं. मला शिकण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये BMS, परंतु नाईलाजाने आलो. किंवा काही जण असेही असतील की त्यांनी पहिलेपासून BAMS हाच एम ठेवला, टार्गेट ठेवला, त्यानुसार अभ्यास केला आणि इथपर्यंत पोहोचले. ठीक आहे. कसंही असो, आता आपण इथे आलेलो आहोत, तर आपल्याला पूर्ण गोष्टी एक्सेप्ट करून आता आपल्याला हे शिकावं लागेल. ठीक आहे. आयुर्वेदा. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा सांगतोय, दरवर्षी मुलांना सांगतो मी की मित्रांनो, तुम्हाला आयुर्वेदा हा तुम्हाला निवडत असतो, तुम्ही आयुर्वेदाला निवडत नसता. कोणीही विद्यार्थी डायरेक्टली BMS ला एम खूप कमी असतात आणि खूप चांगले असतील असे असतील तर, जे की आयुर्वेदाला एम टीम शेवटी करतात. ठीक आहे. आयुर्वेदा तुम्हाला सिलेक्ट करतो की तुला आता आयुर्वेदाचा अभ्यास करायचा आहे, काहीतरी वेगळं घडून आणायचंय. ठीक आहे. त्यामुळे नाराज व्हायची गोष्ट नाहीये. आयुर्वेदामध्ये खूप जास्त स्कोप आहे, BMS मध्ये खूप जास्त स्कोप आहे. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. डॉक्टर होण्याची पहिली स्टेप जी आहे, नीट क्लिअर करून कॉलेजला नंबर लावून आपण घेतलेली आहे. चांगल्या कॉलेजलाच ऍडमिशन व्हावं असं काही नाही. ऍडमिशन झाले तर सर्वांना डिग्री मिळणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार आहात, कशा प्रकारे तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्यात, कन्सेप्ट समजून घ्यायच्यात, त्यानुसार तुमचं भविष्य कसं आहे ते कळायला लागेल आणि एन्जॉय पण तेवढाच कॉलेज लाईफ मध्ये आपल्याला करायला भेटणार आहे. त्यामुळे आता विचार सोडून द्या की मला MBBS का नाही भेटलं, BMS का भेटलं. ठीक आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो, आपल्याला एक्सेप्टन्स करायचं आहे की आपण BMS मध्ये शिकायला आलेलो आहोत. आता विचार करायचा नाहीये बाकीच्या गोष्टीचा. पूर्ण फोकस आपण इथे कॉलेज लाईफ मध्ये गोष्टी शिकण्यामध्ये, आयुर्वेदा शिकण्यामध्ये, आयुर्वेदा समजून घेण्यामध्ये, आयुर्वेदा वाढवण्यामध्ये आपल्याला आपला वेळ घालायचा आहे. त्याचबरोबर कॉलेज लाईफ एन्जॉय सुद्धा आपल्याला करायची आहे. पूर्ण वेळ अभ्यासच करायचा असं पण काही नाहीये, परंतु आपल्याला पास होण्यासाठी अभ्यासही करावा लागेल. बऱ्यापैकी आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण एकदम आतापर्यंत आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी शिकत आलो आणि अचानक आता BAMS मध्ये आपल्याला मराठी सब्जेक्ट बघायला मिळतात किंवा संस्कृत आपल्याला अभ्यास करावा लागतो. आतापर्यंत फक्त इंग्लिशमध्ये आपण अभ्यास करत होतो, कारण आता तुम्हाला जी काही तुमची लोकल लँग्वेज आहे, हिंदीमध्ये पेपर लिहू शकता, मराठीमध्ये पेपर लिहू शकता, इंग्लिशमध्ये पेपर लिहू शकता. तुमच्या कम्फर्ट नुसार तुम्ही पेपर लिहू शकता. ठीक आहे. यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून पुढे जे काही मोस्ट ऑफ मुलं आहेत त्यांना एन्झायटी होते की मला संस्कृत काहीच येत नाही आणि संस्कृतमध्ये मी कसं हे 5 वर्ष सर्व्हाइव्ह करणार. हा कोर्स किती वर्षाचा असतो माहिती आहे ना? हे 5 वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला 1 वर्ष तुम्हाला इंटर्नशिप सुद्धा करायला मिळणार आहे. ठीक आहे. 4.5 प्लस 1 वर्ष इंटर्नशिप. कशा प्रकारे 4.5 वर्षाचं डिव्हिजन केलेलं आहे मित्रांनो? सगळ्यात पहिले 1.5 वर्षाचं तुमचं फर्स्ट इयर असतं. दीड 18 महिने. त्यानंतर दुसऱ्या 18 महिन्याचं तुमचं सेकंड इयर असतं. सेकंड इयर प्रोफेशनल इयर. त्यानंतर थर्ड इयर असतं तुमचं 18 महिन्याचं, म्हणजे 18, 18, 18 असं तुमचं 4.5 वर्षाचं तुमचा पूर्ण हा पॅटर्न असतो. त्यानंतर 1 वर्ष तुम्हाला इंटर्नशिप करायला मिळते. अशा प्रकारे हे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी याचं डिव्हिजन केलेलं असतं. त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट काय, आता एक्सेप्ट करायचं आहे, कारण एक्सेप्ट नंतरच पुढच्या गोष्टी आहेत. काही अवघड नाहीये. आम्ही सोबत आहोत तुमच्यापासून. प्रत्येक जणाची सुरुवात इथेच होते आणि सुरुवातीपासूनच आपण व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. फर्स्ट इयरला थोडंसं मॅच व्हायला आपला इश्यू होऊ शकतो, परंतु एकदा ह्याच्यामध्ये आपण मॅच होऊन गेल्यानंतर काही इश्यू होत नाही. काय काय सब्जेक्ट असतात मित्रांनो आपल्याला फर्स्ट इयरमध्ये BMSच्या? सर्वजण भितात तो सब्जेक्ट म्हणजे संस्कृत. जसं तुम्ही 8वी 9वीला तुमची एक फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज असायची, त्यामध्ये मराठी, इंग्लिश तुम्ही ठेवायचे. त्याचप्रमाणे आपल्याला BMS फर्स्ट इयर मध्ये संस्कृत शिकायचं आहे. संस्कृतचं ग्रामर शिकायचं आहे. इथे सर्वजण घेऊन जातात. आतापर्यंत संस्कृत केलेलं नाहीये. काहीही आतापर्यंत मला संस्कृत येत नाही, बेसिक येत नाही, काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी इथे उभे आहोत. तुम्हाला एकदम बेसिक पासून संस्कृत शिकवू. तुम्हाला संस्कृत यस जरी येत नसलं, तुम्ही जसं बालवाडीमध्ये आला आहात बाराखडी शिकायला, त्याप्रमाणे तिथून आपण संस्कृत शिकवायला चालू करू आणि त्याचबरोबर BMSच्या लेवल पर्यंत आपण येणार आहोत. खूप जास्त अवघड नाही. जेवढं 8वी-9वीचं लेवल होतं तेवढंच जवळपास लेवल या पेपरचं राहतं आणि आपला ग्रामर शिकायचंय.
संस्कृत बोलायला नाही शिकायचंय. त्याच्यामुळे एवढं आपण टेन्शन नाही घ्यायचंय. एखादी भाषा पूर्णपणे चांगल्या उच्चारासहित शिकायला आपल्याला 3-4 वर्ष जाऊ शकतात. परंतु त्याचं ग्रामर आपण चांगल्या प्रकारे अडॅप्ट करू शकतो. जसं आपण मराठीचं ग्रामर केलं, जसं आपण इंग्लिशचे टेन्स वगैरे आपण 10वी 9वी करत होतो. त्याचप्रमाणे आता आपल्याला संस्कृत शिकायचंय आणि आम्ही आयुर्वेदा मराठी तुमच्या सोबत आहोत, म्हणजे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. सीनियरला विचारू शकता, आजूबाजूच्या लोकांना विचारा, की आयुर्वेदा मराठी कसं आहे? इथे ट्रस्ट आहे का? की तुम्हाला इथे गेल्यानंतर तुम्हाला संस्कृत समजेल का? तुमच्या सीनियर्सला विचारू शकता. जो तुम्हाला खाली सबस्क्रायबरचा काउंट दिसत आहे त्यावरूनही तुम्ही समजू शकता, की महाराष्ट्रातलं हे जे आयुर्वेदिक स्टडीज आहे त्याच्यामधलं सर्वात एक नंबरचं चॅनल आपलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. कारण आम्ही मागचे 3 ते 4 वर्ष झालं चांगल्या क्वालिटीने शिकवत आहोत आणि मुलांना पास करत आहोत. आमचे डेमो लेक्चर्स आहेत. YouTube वरती जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर Instagram वरती काही तुम्हाला रिझल्ट दिसून येतील, रिस्पॉन्स दिसून येतील, तेही तुम्ही पाहू शकता आतापर्यंतचे. ठीक आहे. दुसरा विषय तुमच्या पुढे आहे क्रिया शरीर. याच्यात काय असतं सर? फिजिओलॉजी. तुम्हाला मॉडर्न मध्ये जसं फिजिओलॉजी असतं त्याचप्रमाणे इथे आता क्रिया शरीर आहे. क्रिया शरीर म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्हने शरीरामध्ये आपल्या काय काय असतं, कशा कशा सगळ्या घडामोडी चालतात, पूर्ण फिजिओलॉजी. ठीक आहे. आणि फिजिओलॉजी मॉडर्न सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय. म्हणजे जे तुम्ही नीट मध्ये शिकलात ते पूर्ण फिजिओलॉजीचा मॉडर्न पार्ट आहे, ते सर्व शिकायचं. सगळ्या काही सिस्टीम आहेत, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे. या सर्व सिस्टीम आपल्याला या फिजिओलॉजीमध्ये शिकायच्या. ठीक आहे. आयुर्वेदिकही शिकायचंय, मॉडर्नही शिकायचंय. वात, पित्त, कफ तुम्ही शब्द ऐकला असेल किंवा आता इथून पुढे पूर्ण BMS चे तुमचे पुढचे 4.5 वर्ष याच्यामध्ये जाणार आहेत. वात, पित्त, कफ. ठीक आहे. जेव्हा कोर्समध्ये याल एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातील. डेमो लेक्चर्स तुम्ही वेबसाईटला जाऊन पाहू शकता, ayurvedamarathi.com. रचना शरीर तिसरा विषय. रचना शरीर याच्यामध्ये पूर्ण अॅनाटॉमी शिकवली जाते. अॅनाटॉमी म्हणजे काय? पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, आपलं बोन्स काय आहेत, स्नायू, शिरा म्हणजे व्हेन्स, आर्टरीज, हर्ट, पूर्ण काय ऑर्गन्स आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या रचना शरीर म्हणजे आयुर्वेदिक अस्पेक्टने सुद्धा आणि मॉडर्न अस्पेक्टने सुद्धा. हे जे मॉडर्न अस्पेक्ट आहे हा आत्ता उदयास आलेला आहे. हा जो आपला आयुर्वेदिक इतिहास आहे, म्हणजे आयुर्वेद हा 4000 वर्षांपासून ऑलमोस्ट हा चलत आलेला आहे. त्यामुळे आपलं शास्त्र आहे, जुनं आहे आणि डेव्हलप्ड सायन्स आहे. पुढचं काय आहे? हे मॉडर्न सायन्स, हे डेव्हलपिंग सायन्स आहे. परंतु आयुर्वेद हे ऑलरेडी एक डेव्हलप्ड सायन्स आहे. त्यामुळे आपल्याला आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह पण शिकायचा आहे, मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह पण आपल्याला त्याचा शिकायचा आहे. त्यानंतर पुढचा संहिता अध्ययन. संहिता अध्ययन मध्ये काय असतं सर? आपल्या आयुर्वेदामध्ये 4000 वर्षापूर्वी काही आचार्य होते. त्या आचार्यांनी सर्व शरीराविषयी माहिती लिहिली. शरीराची अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, त्याचबरोबर शरीर कसं काम करतं, शरीरामध्ये कोणकोणते व्याधी होतात, या सर्व काही गोष्टी, त्याचा इलाज कसा करायचा, म्हणजे त्याला आयुर्वेदिक भाषेत चिकित्सा म्हणतो आपण. चिकित्सा कशी करायची, हे सर्व काही या संहितांमध्ये लिहिलेलं असतं. मग आयुर्वेदामध्ये संहिता कोणत्या असतात? चरक संहिता आहे, अष्टांग संहिता आहे, अष्टांग हृदय आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड इयरला गेल्यानंतर वेगवेगळे बघायला मिळतील, निघंटूस बघायला मिळतील. सध्यासाठी तुम्हाला संहिता, चरक संहिता, त्यामधले 12 अध्याय आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अष्टांग संहिता, अष्टांग संहिता याच्यामधले तुम्हाला मिळणार आहेत. अष्टांग हृदय याच्यामधले तुम्हाला 15 चॅप्टर्स बघायला मिळणार आहेत. हे संहिता अध्ययनचा सिलेबस असणार आहे. चरक आणि अष्टांग हे 2 गोष्टी तुम्हाला यावर्षी असणार आहेत. आणि सर्वात महत्वाचा पदार्थ विज्ञान. पदार्थ विज्ञान आपले कृष्णा सर शिकवतात. सर्व सब्जेक्टसाठी वेगवेगळे टीचर्स आहेत, एक्सपिरियन्स आहेत. तुम्ही जाऊन डेमो लेक्चर पाहू शकता. सर्वात महत्वाचं तुम्हाला आताच माहित नाही ना, सिनियर्सला विचारा की हा बेस्ट आहे का प्लॅटफॉर्म, इथे आम्ही घेऊ शकतो का, की दुसरा कोणता एखादा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला आवडला तर कुठेही जॉईन करा. तुम्हाला काय फक्त पास होण्याशी मतलब आहे. कॉलेजमध्ये व्यवस्थित कळतंय तर कॉलेजमध्ये व्यवस्थित करा. फक्त संस्कृत लावायचं आहे. फक्त संस्कृत काय करा, आपल्याकडे जॉईन करा. आता आपण नवीन बॅच लॉन्च करत आहोत. खूप जण पहिलेच वाट पाहत होते, कारण त्यांच्या सिनियरनं सांगितलेलं होतं की आयुर्वेद मराठीची बॅच लॉन्च झाली, लगेच जॉईन करा, जेणेकरून तुमचा सिलेबस पहिलेपासूनच होत जाईल. खरं सांगायचं तर सिलेबस एवढा वास्ट आहे मित्रांनो. जर तुम्ही आतापासून थोडं थोडं म्हणजे दररोज 1-2 घंटा अभ्यास चालू केला, सिलेबसचा पॅटर्न बघायला चालू केला, तर तुम्हाला गोष्टी सोप्या जातील. आणि जर तुम्ही एक्झाम जवळ पाहायला गेला तर खूप जास्त कॉम्प्लेक्स होतं. बॅचच्या सोबत राहाल तर फायद्यात राहाल. फेल झालं 6 महिने मागे पडून जाल. ठीक आहे. त्यातमध्ये एटीकेटी मध्ये असाल तर तुम्हाला बॅच जॉईन करता येते. परंतु तुमचे जर 3 पेक्षा जास्त सब्जेक्ट गेले, या 5 पैकी जर तुम्ही 3 पेक्षा जास्त सब्जेक्ट मध्ये जर फेल झाले, तर तुम्ही पूर्ण बॅच पासून मागे पडून जाता. त्यामुळे आपल्याला अभ्यास करत राहावं लागेल. मस्ती करायची आहे, सगळं काही बॅलन्स वे मध्ये आपल्याला करावं लागेल. आपल्याला 100 मार्कचे पेपर असतात. काही पेपर डबल पेपरचे आहेत. क्रिया शरीर, रचना शरीर, पदार्थ,
आणि संस्कृत ह्याचा पेपर 1 आणि पेपर 2 असतो. पेपर 1 100 मार्क, पेपर 2 100 मार्क. 200 पैकी 100 मार्क आपल्याला पासिंगला लागतात. संहिता अध्ययन आहे 100 मार्कचा असतो. त्याच्यापैकी आपल्याला 50 मार्क हे पासिंगला लागतात. हे थिअरीचं सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला या 5 पैकी 5ला 5ही सब्जेक्ट फर्स्ट अटेम्प्ट मध्येच काढून टाकायचे आहेत. बॅच बसून मागे पडल्यानंतर खूप जास्त अवघड जातं. तुम्हाला गेल्यानंतर काही सिनियर्स भेटतील जे की 3 वर्षापासून 4 वर्षापासून ट्राय करत आहे की त्यांचा संस्कृत सब्जेक्ट निघत नाही किंवा रचना निघत नाही. का करत नाही? कारण ते प्रॉपर डायरेक्शन अभ्यास करत नाहीत. आपल्याला फक्त हार्ड वर्क करायचं नाही. हार्ड वर्क करायचं पण प्रॉपर डायरेक्शननी करायचं आहे. ठीक आहे. तुमची जर तुम्हाला फायनल पॉइंट इथे तर तुम्हाला असंच जायचंय. ठीक आहे. तुम्ही जर या लाईन मधून निघून गेले या लाईन मधून निघून गेली तर त्याला काही फायदा नाहीये किंवा तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्ही पास होणार नाही. त्यामुळे प्रॉपर डायरेक्शन तुम्हाला माहित असायला पाहिजे. कसा अभ्यास करायचा आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, कसा पेपर येणार आहे, हे सर्व काही गोष्टी माहित असतील तरच तुमचा पेपर क्रॅक होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सर आता काय आपण तुमच्या बॅच आता नवीन बॅच लॉन्च केली ज्याचं नाव आहे उदय. उदय बॅच ही 2025 आणि 2026. ठीक आहे. इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवायचंय तुमची बॅच कोणती आहे 2025 ते 2026 बॅच असं तुमच्या बॅचचं नाव ठेवलं जाईल. तुमचं अकॅडमिक कॅलेंडर लवकर येईल. आलं की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकून घेऊ. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती मी तुम्हाला सर्व जे सिलेबस 5 सब्जेक्ट आहेत त्याची एनसीआयझम म्हणजे जे दिल्लीमध्ये आपली कमिटी आहे ती हा पूर्ण सिलेबस बनवत असते. ती सिलेबसच्या प्रत्येक सब्जेक्टची कॉपी तुम्हाला टाकून मी देतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल की तुमचा सिलेबस काय काय आहे. ठीक आहे. कळालं? ही एनसीआयझम पूर्ण भारतासाठी सेम असते आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ही पेपर बनवत असते. परंतु MUHS ला जो दिल्लीचा पॅटर्न आहे एनसीआयझम याच्या पॅटर्न नुसार पेपर बनवावा लागतो किंवा ऑल ओव्हर इंडिया त्या पॅटर्न नुसार बनवतात. म्हणजे MUHS नुसार आपण सर्व काही अभ्यास करतो. एनसीआयझम नुसार अभ्यास करतो. तुमच्यासाठी नवीन बॅच लॉन्च करत आहे. न्यू फर्स्ट इयर साठी ज्यांचं आताच ऍडमिशन झालंय उदय. ठीक आहे. उदय बॅच आताच एक सुरुवात झालेली आहे नवीन BMS फर्स्ट इयरची. त्यामुळे आता आपल्याला उदय करायचा आहे. तुमची पहिली पायरी आहे चांगली डॉक्टर होण्याकडची. त्यामुळे आपल्याला सर्व सब्जेक्ट व्यवस्थित काढायचे. त्यामुळे तुम्हाला आमची मदत लागणार आहे आणि आम्ही ती पूर्णपणे मदत करू. जर तुम्हाला संस्कृत अवघड जाते म्हणजे आता मोस्ट ऑफ जणांना जाणारच आहे तर तुम्ही संस्कृत करा किंवा तुम्ही कॉलेजमध्ये टीचर्स चांगले नाहीयेत किंवा लेक्चर्स व्यवस्थित होत नाहीयेत किंवा मला पूर्णच पहिल्यापासून कन्सिस्टंटने अभ्यास करायचा युनिव्हर्सिटीमध्ये रँक काढायचा आहे तर 5ला 5 सब्जेक्ट आमचे जॉईन करा. ते 5ला 5 सब्जेक्ट जॉईन करा एका पॅक मध्ये तेही तुम्हाला फायद्याच पडेल. काय काय असतं सर आयुर्वेदा मराठीच्या या कोर्समध्ये सर्वात महत्वाचं आयुर्वेदा मराठीच का आपल्याकडे मिळतात पूर्ण लेक्चर सिरीज पूर्ण न्यू लेक्चर सिरीज म्हणजे डेली न्यू लेक्चर अपलोड होतात. आज आलाय जॉईन केलं पहिल्या दिवशी तुम्हाला पहिला चॅप्टर मिळाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा चॅप्टर तिसरा चॅप्टर अशा प्रकारे दररोज नवीन लेक्चर तुम्हाला मिळत जातील. ते लेक्चर्स तुम्ही कुठेही ऍक्सेस करू शकता. ऍप मध्ये डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर नेटवर्क नसेल हॉस्टेलवरती कुठेही डाउनलोड करा. कुठेही जाऊन तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता. त्यानंतर सर तुम्ही हे लेक्चर मल्टिपल टाइम पाहू शकता म्हणजे काही जणांना कळत नाहीये रिव्हिजन करू शकतो का एकदा पहा दोनदा पहा 1000 वेळा सुद्धा तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. त्यानंतर हँड रिटन नोट्स तुम्हाला ऍप मध्ये पाहायला मिळणार आहेत. डायरेक्टली ऍप मध्ये जाऊ शकता कधीही वाचू शकता तुम्ही नोट्स तुम्हाला मोबाईलवरती बघायला मिळतील. प्रिंट साठी नोट्स मिळणार नाहीयेत. त्यानंतर कारण स्वतः नोट्स बनवल्याशिवाय तुम्ही पास होणार नाहीये. तुम्हाला आताच सांगतोय ही गोष्ट छापून घ्या की तुम्ही स्वतः प्रत्येक सब्जेक्टच्या स्वतःच्या हाताने नोट्स काढल्याशिवाय तुम्ही पास होणार नाहीये. कोणाच्याही नोट्स झेरॉक्स मारून किंवा कोणत्याही सिनियरच्या घेऊन कधीही पास होत नाही. त्यांनी त्याच्या कम्फर्टनुसार नोट बनवल्यात. तुम्हाला तुमच्या कम्फर्टनुसार नोट्स बनवावे लागतील. आज आयुर्वेदा मराठीमध्ये शिकलं. आयुर्वेदा मराठीच्या पूर्ण लेक्चर पाहून घेतलं तेव्हा तुम्हाला कळणार की त्याच्या नोट्स कशा काढायच्यात. आयुर्वेदा मराठीच्या नोट सेक्शन मध्ये जाऊन नोट्स लिहून घ्यायच्या स्वतःच्या नोटबुक मध्ये. डाऊट सॉल्विंग होते आपली व्हॉट्सअपवरती सर मी लेक्चर पाहिलं मला समजलं नाही तर काय 99% लेक्चर्स असे बनवले आहेत मित्रांनो की कोणाला डाऊटच येणार नाही. यानंतरही डाऊट आला तर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि टीचर्स कडून डाऊट सॉल्व्ह करून घ्यायचा. तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे इव्हिनिंगच्या वेळेला तुम्ही दिवसभरात कधी विचारू शकता इव्हिनिंगच्या वेळेला त्याचा टीचर्स रिप्लाय करून देतील. फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉलवर आपण अवेलेबल नाही आहेत कारण एवढे सारे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन असतात सर्वांना कॉलवर आन्सर करणं शक्य नाही मग रेकॉर्डिंग आपली राहून जाईल. त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करायचा टीचर्सला वेळ मिळाली तुम्हाला लगेच व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा हँड रिटन व्हिडिओ वगैरे बनवून तुमचा डाऊट सॉल्व्ह केला जाईल. आपले टीचर्स कसे आहे सर एक्सपिरियन्स आहेत गेले 3 ते 4 वर्ष झालं फर्स्ट इयर सेकंड इयरला आम्ही शिकवतोय. त्यामुळे तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता किंवा तुम्ही डेमो लेक्चर्स पाहू शकता जाऊन की तुम्हाला पूर्ण सगळ्याचे सगळे टीचर्स कसे कळून जाईल.
त्याच्यानंतर मॉडेल क्वेश्चन पेपर्स आपण तुम्हाला एक्झामच्या वेळेला 5-5 क्वेश्चन पेपरचा सेट तुम्हाला देऊ, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की पेपर कशा प्रकारे असतात. बहुतेक क्वेश्चन तुम्हाला युनिव्हर्सिटी पेपरमध्ये सेम दिसून जातील. आणि आपण पूर्ण एनसीआयझमची सिलेबस कॉपी फॉलो करतो. ठीक आहे. काय सर या बॅचची प्राइस काय असणार आहे मित्रांनो? जर तुम्हाला कोणताही सिंगल सब्जेक्ट घ्यायचा आहे, मला फक्त संस्कृत घ्यायचा आहे, तर त्याची प्राइस आहे 1149. काय आहे? 1149 त्याची प्राइस आहे. त्यानंतर वन पॅक कोर्स आहे मित्रांनो. वन पॅक कोर्स म्हणजे आता कोणताही घ्यायचे 1149 मध्ये. संस्कृत पाहिजे 1149. जर तुम्हाला फक्त अॅनाटॉमी लावायचा आहे 1149. जर तुम्हाला फक्त क्रियाशील लावायचा आहे 1149 किंवा फक्त संहिता आणि पदार्थ लावायचा आहे 1149. सिंगल सब्जेक्ट पर सब्जेक्ट साठी पाहिजे असेल डायरेक्टली ayurvedamarathi.com वेबसाईट वरती जायचं किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तो त्याच्यामध्ये आपण तुम्हाला लिंक देऊ. काय होईल? या लिंकवर क्लिक केलं की डायरेक्टली वेबसाईटवर जा. तुम्हाला हे कोर्स दिसून जातील. तुम्ही परचेस करून ठेवायचे आहेत. वन पॅक कोर्स जो की महाराष्ट्रामधील मोस्ट ऑफ बीएमएस स्टुडंटचा हा सर्वात आवडता कोर्स आहे. कोणता? वन पॅक कोर्स आयुर्वेदा मराठीचा. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्णचे पूर्ण सब्जेक्ट आहेत. 5ला 5 सब्जेक्ट, पूर्ण आयुर्वेद पार्ट असो, मॉडर्न पार्ट असो, चॅप्टर ना चॅप्टर, पूर्ण लेक्चर्स, त्याच्या नोट्स, त्याचे एक्झाम पेपर्स, हे सर्व काही आपल्या आयुर्वेदा मराठी प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल केलं जातं. बॅच वाईज म्हणजे प्रत्येक बॅचला नवीन कंटेंट आपण देतो. त्याच्यामुळे हा वन पॅक कोर्स जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये सर्व सब्जेक्टचे लेक्चर मिळतील, सर्व आयुर्वेद मॉडर्न त्याच्या हँड रिटन नोट्स मिळतील, प्रॉपर गायडन्स मिळेल, मॉडेल क्वेश्चन पेपर्स मिळतील, जेणेकरून तुम्हाला कॉलेजवर डिपेंड राहण्याची काहीच गरज नाहीये. डेली फक्त आपले लेक्चर्स पाहायचे पर सब्जेक्टचे आणि विषय क्लिअर करत जायचे. तुम्ही जेव्हा कोर्स परचेस कराल, तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाजूला असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक आहे तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल. सर्वात महत्वाचं एक नोट आहे, याची प्राइस किती आहे सर? 4,500. जर बघा 1000 सॉरी हे जे 1149 आहे, याच्यामध्ये तुम्ही गुणिले 5 करून बघा की किती प्राइस होते. परंतु जर तुम्ही सर्व सब्जेक्ट एकत्र घेणार असाल, तर त्यासाठी आपण 4,500 प्राइस ठेवलेली आहे. ठीक आहे. वेबसाईटवरून डायरेक्टली परचेस केला तर याची प्राइस 5,000 असते. परंतु तुम्ही जर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज केला तर तुम्हाला 4,500 मध्ये हा कोर्स मिळून जाणार आहे मित्रांनो. काय होईल? याने जो एवढ्या मोठ्या अमाउंट मध्ये जी कॉस्ट आहे ती डायरेक्टली वेबसाईटला पे केली तर तुम्हाला थोडासा त्याच्यावरती टॅक्स लागू शकतो. परंतु आम्ही व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुमचं टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे ही 5,000 ला तुम्हाला वेबसाईटला मिळेल हा वन पॅक कोर्स. तोच आम्हाला व्हॉट्सअप मेसेज केला ते 4,500 रुपयामध्ये तुम्हाला 5ला 5 सब्जेक्ट त्याचे लेक्चर्स मिळणार आहेत. कधीही पाहू शकता, कुठेही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्या हँड रिटन नोट सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी व्हॉट्सअपला लगेच मेसेज करा की सर आम्हाला वन पॅक कोर्स जॉईन करायचा आहे आणि तो जॉईन करा. डाऊट असेल मनामध्ये सिनियरचा गाईड घ्या. फर्स्ट सिनियर, सेकंड सिनियर, तुमचे सुपर सिनियर कोणालाही विचारू शकता की आयुर्वेदा मराठीचा कोर्स जॉईन करू का सर? मला चांगला अभ्यास करायचा आहे. तर ते सांगून देतील तुम्हाला की कशा प्रकारे हे आयुर्वेदा मराठीवर ट्रस्टवर्दी आहे. तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर सर आता आपल्या सर्वांना कनेक्टेड राहायचंय, कारण इथून पुढे सर्व काही तुमची जी बीएमएस जर्नी आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदा मराठीचा मोठा रोल असणार आहे. तुम्हाला पूर्ण गोष्टींची पीडीएफ, सिलेबस कॉपीज हे सर्व काही मिळणार आहे. खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. जो कॉमन व्हॉट्सअप ग्रुप असेल सर्वांना, त्याच्यावरती जाऊन आपण जॉईन करायचं आहे. आणि जे जे लोक हे कोर्स परचेस करतील आपलं, त्यांनी वेगळा मेसेज करायचा, त्यांनी सांगायचं की मी कोर्स परचेस केलेला आहे. त्यांनी ती रिसिप्ट दाखवायची, म्हणजे तुम्हाला आम्ही पेड व्हॉट्सअप ग्रुप असतो वेगळा, त्याच्यामध्येही ऍड करू. ठीक आहे. हे आठवणीनं करायचंय पेड कोर्स घेतल्यानंतर. किंवा तुम्ही जो कॉमन ग्रुप आहे व्हॉट्सअपचा तोही जॉईन करा. त्याच्यामध्ये सिलेबस कॉपीज, गायडन्स आपण करत असतो. यानंतर बीएमएस फर्स्ट इयर मध्ये जे काही आपल्या युट्यूब वरती व्हिडिओ पडतील ते सर्व बघायची जिम्मेदारी तुमची आहे, कारण तुम्ही अपडेटेड राहाल. गायडन्स मिळाल्यानंतरच तुम्हाला कळेल की प्रॉपर अभ्यास कसा आहे. इथपर्यंत तुम्ही काय कन्सेप्ट बेस करत होतात, फक्त एमसीक्यू बेस करत होतात. पण यापुढे आता पुन्हा 10वी, 11वी, 12वी सारखं तुम्हाला थेअरी मध्ये आन्सर लिहायचे आहेत. त्यानंतर इन्स्टा पेजला फॉलो करा. सगळ्या काही रिसेंट अपडेट्स आहेत. तुमच्यासाठी काही नवीन गोष्टी येत आहे, नवीन बॅच लॉन्च होत आहे, नवीन ऑफर काय आली तर इंस्टाग्राम पेजला येते. त्यामुळे इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा. त्याचबरोबर आयुर्वेदा मराठी ऍप डाउनलोड करा. सर्व कोर्सेस बघा कसे आहेत, तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. आणि आम्ही कसं शिकवतो बघायचं असेल तर www.ayurvedamarathi.com वरती जायचंय आणि तिथे जाऊन तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहता येतील की आयुर्वेदा मराठीमध्ये कसं शिकवलं जातं. लेक्चर्स पहा, टीचर्स कसे पहा, त्यानंतरच तुमचा डिसिजन घ्या. जर तुम्हाला
इतर ठिकाणी म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये जर चांगलं वाटत असेल की मला समजतंय सगळं, तर ऑल द बेस्ट मित्रांनो, तिथेही करू शकता. आम्ही तुम्हाला YouTubeवरती गाईड करत आहोत. पण तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल सगळं सिलेबस कॉपीनुसार, तर तुम्हाला आयुर्वेदा मराठी जॉइन करायचं आहे. ठीक आहे. डायरेक्टली वेबसाईटवर जाऊ शकता. इंडिव्हिज्युअल कोर्स जॉइन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जर वन पॅक कोर्स घ्यायचा असेल, तर मात्र आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. BMS मध्ये आलाय आता. आता आपल्याला अभ्यास करायचा व्यवस्थित, सर्व काही व्यवस्थित करायचंय. कोणी टेन्शन घ्यायचं नाही वेगळं, की काय होईल, काही रॉकेट सायन्स नाहीये संस्कृत म्हणजे. आतापर्यंतचे एवढे विद्यार्थी ते करत आलाय, तुमच्यापेक्षा डंप विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये पास होतात, तर तुम्ही तर ॲव्हरेज स्टुडंट आहे. त्याच्यामुळे एवढी काळजी करायची गरज नाहीये. फक्त अभ्यास करून होणार नाहीये, प्रॉपर डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा नेक्स्ट व्हिडिओ कशासाठी पाहिजे, तुम्हाला पूर्ण एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा असेल, BMSचा कसा असतो, फर्स्ट इयर मधल्या सब्जेक्ट्स विषयी जाणून घ्यायचा असेल किंवा काही डाऊट्स असेल तुमचा फर्स्ट इयर विषयी, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्या डाऊट सॉल्व्ह करू. त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत या आयुर्वेदाच्या जर्नीमध्ये. तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. मदत करण्यासाठी इथे उभा आहोत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.